आले बघा बघा कोण आले कनिष्का. तर आता आम्ही निघालो आहोत आणि त्या केसाची हे काय एक्झिबिशन संपला. डाळीचं पीठ राहताना पातोडीचं थोडीशी कढी टाकायची. जमले मला का गाजी. मस्त चालेल. हॅलो. तर आता आम्ही चाललोय. या ना मॅडम आमच्याकडे कोणतरी आले बघा बघा कोण आले कनिष्का. ओळखता तुम्ही ना. हा ओळखता. चाललोय आता एक्झिबिशनला सर्वे. इथे ठक्करडोमला एक्झिबिशन आलेले आहे. तर आता आम्ही एका गाडीवर 14 जण नाही जाऊ शकत. तर मग काय करायचं तर आता आम्ही ओला बुक करतो आणि ओलाने एक्झिबिशनला जातो. तर चला आता आपण भेटूया एक्झिबिशनला. एक काय वेळेचा आहे बघितलं ना कसे करतात. आम्ही गाडी असं बसतो बघा ही माझ्या मांडीवर आणि तिकडे स्पेशल तिकडे दाखवतो स्पेशल ट्रीटमेंट बघायचं. तर आता आम्ही निघालो आहोत आणि त्या केसाची इंटरनॅशनल शॉपिंग एक्झिबिशनला की जे हे ठक्करडोमला आहे आणि हे संडे पर्यंत आहे. काय चला चलो चलो. ऊन बघा किती आहे. ए तिकडनं जाऊया. तिकडनं एंट्री हा इकडनं एक्झिट आहे. तिकडनं काय कापरे नूडल्स चांगले. मग लाडो येऊ जरा लाडो येऊ ते दोघी बघ. आणि तुम्हाला कुठेही फोटो आपले ना. चला बॅकग्राऊंड तर बघा फोटो काढताना. आणि एक एक झटकूनच अर्ध्या होतात. किती ऊन आहे. ये टी शर्ट मेरे बेटी का मैंने पहना है. इसका नाम है कनिष्का. वो भी लूज हो रहा है बेटी का. संतूर मॉम्स है हमारे. नको एंट्री करू. चल चलो चलो. इथे सोफे वेगवेगळ्या प्रकारचे. हे हा छान आहे बघ ना आमच्यासारखंच आहे बघ बऱ्यापैकी ना. असंच आहे कलरमुळे नाही असंच आहे सेम आहे. हे पण छान आहे ना. टीपॉय बघू शकता मस्त आहे. टेबल और 2 कुर्सी के साथ में. ये भी आएगा क्या. जी मैम. ओके. टेबल हा पण स्टडी टेबलच आहे ना. एक्सक्यूज मी. ऊपर में चल रहा है बिना तेल का. बिना तेल का. जी राइट डोसा ऐसे सब्जी ही बना लो. ओके. कटिंग करके काय हड्डे. रेट नहीं लगेगा. रेट फिक्स है. इसकी प्राइस क्या है. लाइट वाला है. इसका प्राइस क्या है. 550 कितना. 550 और ये 550 आएगा या 400 आएगा. ऐसे सिंगल है 250 का आएगा. मॅट आहे का. मॅट नाही ते शोपीस आहे. काय ग चप्पल. हे काय पण ते गर्ल्सचे सर्व. माझ्याकडे होतंही असंच आहे. जाऊ आता मुंबईत बघ. इनविजिबल नेकलेस हा गळ्यात घातल्यावर फक्त पर्ल्स दिसतात. ये कितने का है. 2500. ओके. टेस्ट करो.
टेस्ट करून बघ ना. सुपर सॉफ्ट गजक. सुपर सॉफ्ट पिस्ता गजक. ते सर्व खाण्याचे स्टॉल लावले. काय खायचं आहे? कुठे स्प्रिंग पोटॅटो? मम्मा गोळा आहे. हां झालं, संपला एक्झिबिशन संपला. आता आम्हाला परत ओला आणि रिक्षा बुक करावी लागणार आहे. मला बोट जायचं. कशाने? मला घरी नाही जायचं. मग कुठे जायचं आता? मला फिरायचं. मग फिर ना. असं एक काम आपण चालत चालू जाऊया घरी. किती मोठा राऊंड होईल. कशी वाटली तुम्हाला आयडिया? बघू ना एक्झिबिशन ठीकठाक होतं. मजा नाही आली. तिला मजा नाही आली. खरं काहीच घेत नाही. मजा का नाही आली? कारण आम्ही काही घेतलं नाही म्हणून यांना मजा नाही आली. काही येण्यासारखं पण नव्हतं. तिथे काही नव्हतं पण का? डोंगरेला जायचं. डोंगरेला जायचं. चला आता घरी जाऊ. मी आलो एक्झिबिशनवरून. आता चाललोय पप्पांकडे. पप्पांना भेटलीच नाही का. अव्यान. अव्यान हा कोण आहे? अव्यान माझ्या भावाचा मुलगा आहे. जाण्याचा मार्ग, हो की नाही? भेट ग आजीला, भेट आधी. आजी ही कोणाची कोण आहे मला सांगा. ही कोण आहे मला सांगा. आपली इथे नाव नाही येत मला. आठव तुला येत ती दे का तिकडे शिकायला मास्तर कुणी नाही का. व्हेरी गुड. मास्तरीची मुलगी आता नाव ना आल्यावर सांग. स्वीटीची. अगं बाई. स्वीटीची कनिष्का. पण तिने ओळखलं की नाही मास्तरीची. लाल इकडे आहे ना दलाल. इसलिए वो है दलाल. उसका टी शर्ट है लाल इसलिए वो है दलाल. है की नाही भाई? तुम्हाला भेटायला नाही आला बेटा आज? तुम्हाला भेटायला नाही आलास? आजी देते. मी रे जरा काम होतं बाहेर म्हणून गेले बाहेर जरा. तुला मी तुझ्या घरी जायला गेलो. हा मग घरी कोण? घरी जायला गेलो होतो मी. हा मग आणि सांगितलं हा सौदा सरांकडे गेली होती. हा हा राईट राईट सरांकडे गेले ते. राईट प्रिन्सू. आता कुठे सौदा सरांच्या घरी. हा घरी गेले ते मी त्यांच्या. तुला किती दिवस सुट्टी? घर तर वरती आहे. हा तुला माहिती आहे? आणि कनिष्का आता चाललो आहे सामान घ्यायला. आज आम्हाला करायचंय पिशीच्या पातोड्या. त्यासाठी सामान घ्यायला चाललो आहे. आणि आता मी हिच्या हातात माझा जीव दिला आहे. काय करतो नीट नाही मला. आता लेफ्ट. मलाही कंटाळा येतो गाडी चालवायचा म्हणून जरा तिला दिलं की चालवतो गाडी, मी मागे बसते. तर आता आपल्याला आज करायचं आहे खिशीच्या पातोड्या. ही माझ्या आजीची. येतं उतरून घे बरं का. काय? दादा का मग हो ना. मग हे होऊन जाते. म्हणजे आजी माझी खूप एक्सपर्ट आहे ह्या रेसिपीसाठी. आता कसं वया बनवतो तिच्याकडनं होत नाही. ही खसखस आहे, हे खोबरं आहे, हे डाळीचं पीठ आहे आणि बाकीचे आपले मसाले. तर आता आजी मला गायडन्स करणार आणि मी ती रेसिपी बनवणार. तर त्यासाठी आता आपण पहिले कढई गॅसवर ठेवूया. ठेवलीच आहे म्हणजे मी. तर त्याच्यात आता तेल घालून आता आपण पहिले हे करूया ना. काय डाळीच्या पिठाची आपण पहिले खिशी घेऊया. तसंच करते ना. ओय आजी. ए आजी आधी काय बस 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 बस. म्हणजे माझी आजीच्या हातची थालीपीठ आणि खिशीच्या पातोड्या हे तू छान करते ना. तू खिशीच्या पातोड्या आणि थालीपीठ छान करते की नाही? खिशीच्या पातोड्या आणि थालीपीठ तुझी हातोटी आहे ना त्या वस्तूंना. नाही ना थालीपीठ लावायचे खिशीच्या पातोड्या हे करायच्या. हो ना. मग काय करायचं आधी? खिचडी घ्यायची का? खिशी घेऊ ना आता. मग तेच विचारते मी तुला. अंदर येऊ दे ते उकळून काय असं उकळी मोडू दे म्हणजे गिठुळी नाही पडत असं. आणि मग तिच्या ते आपले पाण्यात असायचं उकळी मोडू द्यायची. हा आणि मग लाटण्याने ते मोडू दिली का मग गिठुळी देवत असं. तू मला सांग मी करते तसं. थोडंसं पाणी काढून घे आणि मग लागलं तर वरून बरं पाणी टाकता येतं मग. बरं ठीक आहे.
चल मी करते कशा गोठ्यात ते कढई मग कशा पातीला नाही यांच्याकडे कढई कशा गोठ्यात मी घेते मला येतं येते हा मी करते ते. हा मग उकळी मोडून जाऊ द्या उकळी मोडून आलं लक्षात ते उकळी आली की थोडंसं पाणी घालून ती हे करायची तेल आता आपण त्यासाठी मिरची पावडर घेऊया थोडंसं धना जिरा पावडर आणि हळद म्हणजे आजी तेलात टाकायचं ना एवढी सुंदर भरपूर झालं कणिक टाक बरं का डाळीचं पीठ राहताना पातोडीचं हा. त्याच्यात थोडीशी कणिक टाकायची थोडंसं पीठ घालू वाफ येतो वाफ मस्त येतो मग थोडी एवढी हा ठीक आहे आता आपण याच्या पहिले हे सगळे मसाले घालून घेऊ त्यामध्ये एक तांब्यावर पाणी घेते मी कारण मेंबर भरपूर आहेत त्याच्यामुळे भरपूर करावं लागणार आहे बरेच मेंबर 10 ते 12 मेंबर आहे आम्ही म्हणजे काय पीठ लागेल मग मी अजून म्हणजे अर्धा किलो लागेल मला म्हणून मी 1 किलो आणलं जास्त ते आता याला उकळी येऊ द्यायची मिठाचं कुठे नमक मीठ घालून घेऊया मग मी पाणी अजून लागेल बहुतेक पाणी किती अजून आईचं पीठ काढून घेतलं त्याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ घातलंय त्याला चांगली उकड येऊ द्यायची उकड आली की थोडंसं नॉर्मल गार पाणी करून ती उकड शांत करायची आणि त्याच्यानंतर याच्यात पीठ घालायचं असतं थोडंसं पाणी काढून का मग लागलं तुम्हाला ते उकळतंय तोपर्यंत ना मी तुम्हाला याचा मसाला करून दाखवते आणि या रेसिपीला तेल भरपूर लागतं हो की नाही आता त्या बघ हे दोन तांबे पाणी घेतलंय आणि 2 वाट्या खोबरं घेतलंय तर आता पहिले आपण खसखस छान याच्यामध्ये खसखस छान परतवायची त्यानंतर मग हे घालायचं आपलं खोबरं परतून घ्यायचं त्याच्यानंतर मग मसाले घालायचे त्याच्यामध्ये सर्व आपल्याला त्याच्यामध्ये काळा मसाल्याचा वापर करायचा आहे याच्यात जिरं घालायचं जिरं झालं की मग याच्यात खसखस मग मी सर्व घेऊ ना खसखस कारण एवढी लागेल ती सर्व लागू द्या ना मग आणू ना परत मागे आता ही खसखस आपल्याला छान लालसर भाजायची आहे तिचा कलर बदलला की मग त्यामध्ये खोबरं टाकायचं आहे आपल्या खियाला पण पाण्याला उकळी आली पण मी जरा आता हे करून घेते तर इकडे हे जळून जाणार बदलला आहे तर त्याच्यामध्ये मी आता हे खोबरं टाकते कमीच राहत 2 सिनियर मला शिकवत आहे कसं करायचं काय करायचं हे 2 मेंबर इथे जे बसलेले आहेत ना हे 2 मेंबर त्यात टाकायची आहे ना मग घेऊया ना थांब ना ती काय तेच निवडून घेत नाही काहीच मला नाही कलर चेंज होतोय ब्राऊन होतो थोडासा ब्राउनिश झाला की त्यात आपल्याला मसाले घालायचे सगळे जे आपले नॉर्मली सगळे मसाले असतात कढीपत्ता घालायचा आहे का नाही कढीपत्ता थोडी घालतो आपण आता मी सगळे मसाले एकत्र करून डायरेक्ट टाकले हे टाकून पाहून घे याच्यात मग थोडासा काळा मसाला घालायचा असतो तसा मसाला घातलाय जास्त नाही घालत कारण तिखट आपल्याकडे फार कमी लागतं कमी आणि आता चवीनुसार मीठ घालून घेते पाहून घे टाकून ते कोथिंबीर देते का मला गॅस बंद करते आतलं सारण रेडी आहे आता आपल्याला घ्यायचं इकडे जर आम्ही पाणी टाकून मोडते पाणी का तुझ्या होते ना मम्मी तेवढं त्याच्यामध्ये उकळी मोडण्यासाठी आजी सांगते की याच्यात जरा पाणी घालायचं म्हणजे ते शांत होतं आणि मग आपलं पीठ घालायचं म्हणजे त्याला गिठोळ्या होत नाही
मम्मी तू हे शोध ना तोपर्यंत काय आपलं काय कापडे ना म्हणतात? आपले हे कागद ना कागद लागेल मला दे ना एवढी सोडून दे ना मला त्याचं केवढं अर्जंट नाही आता त्याला बी लागणार त्याला कशाला पिठामध्ये नाही टाकायचं झाली तर टाकेन लवकर झाले तर टाकेन नाही तर नाही टाकेन. आणि याची माहिती का आमची लाटण्याने करते लाटण्याने घोटते झाकण पण जड ठेवते, मग मला लाटण्यापेक्षा हे मला जरा इझी वाटतं म्हणून मग मी कारण त्याला पातीला लागतं आणि ते नाही आहे कढईमध्ये नाही शकतो चमच्याने आता याला वाफवायचं 5 मिनिटं याला वाफवायचं चांगली वाफ येऊ दे. वाफ हो हो चांगली आजी वाफ वर तू येऊ पाणी ठेवायचं ना का ग आजी हा. असं छान लागतं मग हे पाहिजे शिजवले ना हा? दे. बरं दिवस टाकते. नाही ना? पीठ अजून लागला नाही नाही नुसती झाकण ठेवायचं आहे हो झाकण ठेवायचं आणि आता वाफ येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर पुढची मेन प्रक्रिया आहे ती लाटायची त्यात सारण भरायचं आणि त्याला छान असा शेप द्यायचा पुढच्या रेसिपीला छान आहे आता पुढची दाळ आहे चांगली थोडी नाही एकदा टाकायचं ना असं घ्यावं लागतं. ऐका ना तुम्हाला आमची आजी कधी पण आमच्याकडे आली की आमची ठरलेली रेसिपी खिशीच्या पातोड्या मला म्हणजे असं म्हटलं असं होणारच नाही की आजी दशम्या. आजी आली आणि आम्ही खिशीच्या पातोड्या केल्या नाही तिचं एक मेन म्हणजे ती थालीपीठ छान करते दशम्या छान करते पण आता कसं झालंय वयामानानुसार तिच्याकडनं आता नाही होत वय झालं की नाही हा येऊन जातं तिला नाही ना. जमत त्याच्यामुळे पण तिने आम्हाला शिकवल्यामुळे आम्ही इतकं छान करतो सुनबाईने भेद केला सुनबाईने भेद केला सुनबाई तू आमचे माऊजी आमचे सासरे हो ना मग सुनबाई तूच ना सासरे हा आता कसं असतं बघा वयामानानुसार माणूस मग. नाही करतायत पुढे विसरून जातं थोडस तिला पण आमचं घर तो जंगच बाई किती दिवस सारखं राहायचं असं कोण ना कोणी राहायचं आमच्याकडे मग तुमचं हा. जॉईंट फॅमिली होती ना हा पकड घे हे तू पकड फक्त बाजूला होऊन येते इसको असं रगडायचं हे मी ते मध्ये नको टाकून आता पिशवी पण आमची अशी ती इंटरनॅशनल आहे ना मोठी झाली दोन तुकडे केले असते झाले मी बोलली तू नाही बोलली त्यावेळेस नको करू म्हटलं याला दाबणार असेल का सगळा? नाही हात घे कागद नको मोठा नको राहू द्या चल चल आहे. नाही हा कागद मोठा आहे आणि छान पातळ लाटायची हा, पातळ मस्त लाटली ना पातळ की लाट. मग छान लागतं ते असं जाड जाड नाही ठेवायची अजिबात बंद करायचं का नाही म्हणलं. थोडं इकडे असं असं थोडं आदलाच फिरव म्हणजे झटकणार नाही ते असं. झालंय. हा आता हे जे आपण सारण केलंय ना हे सारण याच्यावर टाकायचं गरम आहे आधी असंच करा इकडे बघ ना आजी इकडे बघ हा तिच्यात आण. आजी 1 मिनिट हात पण हा, काढ. आला? आलं तर. असं पूर्ण स्प्रेड करायचं आणि मग आता हे असं असं देवाला ठेवून दे ग माझ्या कानाला हे असं ताटली घे त्या आणि ताटलीत सुरी दे करा. मला सुरी दे इथं ठेवून घे ना. अशा पद्धतीने म्हणजे आपल्या पद्धतीने आपल्याला जसं शेप द्यायचा तशा पद्धतीने शेप द्यायचा हे देऊ का पुसायला ताट नको ते छोटी प्लेट नाही का
आता आधीचा माझा फोटो काढ प्लेटिंग. देवाला दाखवून दे बाई माझ्या कृष्णाला. हो ग. पण मात्र या रेसिपीला चटके पण खावे लागतात हो ना आजी. हं? चटके पण खावे लागतात ना. हा. गरम गरम असतं त्याच्यामुळे पिशवी घ्यावी लागते ऍक्च्युली ते छान रगडलंही जातं. चल घ्या आता. कसं बरं हाताने पण थापलं जातं पण त्याच्याने जास्त छान पातळ होतात. इकडे फोटो काढ. हे अशा प्रमाणे झालं. घ्या आता वरून आल्ला आल्ला घे. झालंय बऱ्यापैकी गार. त्याच्यात नाही बसणार आहे मग मी दुसरी देतात आपल्या रेग्युलर प्लेट. तोंडात घालतं तरी आपल्या गरम गरम खूप मजा येईल खायला. जाते एवढी मग मी तिच्याकडे काय नाही बरं असेच घेईन असेच घेऊन डायरेक्ट. ही वाली नेऊ का? जमले मला का गाजी मस्त चालेल. छान झाले ना. येतं का माझ्या नात कोणाची आहे शेवटी. नानी आजीची काहीच चुकलं नाही. नाही ना. हा हा. कनू एकदम मस्त. धन्यवाद बेबे. हो बेबे बेबेने डोळे लावले. आता मी परत अशा बाकीच्या फटाफट फटाफट करून घेते कारण ह्या गरम गरम छान लागतात. म्हणजे इकडे करायच्या आणि इकडे खायचे. हो का. नको 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 नाही बंद कर. नको नको. आपल्या संध्याकाळची कशी पप्पाचं काल ड्रेसिंग काढलं आता चष्मा दिला. आता नंबर कधी देणार आहे. 29ला बोलू 29ला बोलवलंय का. मग त्या नंबर काढतील. चष्मा देतो. थांब ना. मला तिकडे जेवण बनवायचंय अजून. जेवण हा. बनवायचंय. काही करावं लागेल ना. आता भात लावते बाकीचं आहे सकाळचं. खिचडी करे तो भात करून घे फोडली त्याला. चिरून देऊ का कांदा ते. नाही, कांदा नाही. बटाटा. भात लावायचा साधा भात लावायचा आहे. हा. तू 10 बार ऊपर बैठे तो नीचे बोला. अरे तुम्हाला खाण्यासाठी बोलवलं होतं ना शाणे. ताई साहेबांवर डिपेंड. माझ्यावर डिपेंड नाही आहेस का. आपण 8ला जर निघालो 8 8:30ला तर असं निघायचं की आपल्याला ती 10:15ची ट्रेन मिळाली पाहिजे. त्याला याच्यातच पाय दाबून दे थोडं. करा करा सेवा करा जरा सेवा करा. 10:15ची म्हटल्यानंतर तुम्हाला 8:15 8ला निघावं लागेल ना. मी तर बोलते बसपेक्षा ना काळी पिवळीच परवडेल. ती ना लवकर सोडते. नाही काय बसच परवडते. पप्पा काय जाते. हा काळी पिवळी जास्त घेते भाडं. 150 रुपये घेते मग काळी पिवळी. त्या दिवशी किती घेतले आपले.